नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित गोरे आपल्या सर्वांचं अक्षय गोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आजपासून आपण TET 2025 साठी गणित या विषयाची गेस प्रॅक्टिसची सीरीज सुरू करत आहोत। तर बघा, या सीरीजमध्ये आपण काय करणार आहेत, TET चे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहेत त्याचे एनालिसिस करून आपण गणितासाठी मिक्स प्रश्न घेणार आहेत। बघा, प्रत्येक जे टॉपिक आहेत गणिताचे, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आधारित आता प्रीवियस इयर मध्ये कसे कसे क्वेश्चन विचारले आहेत, कोणते कोणते क्वेश्चन जास्त वेळा रिपीट केलेले आहेत, असे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत। या व्हिडिओमध्ये म्हणजे या लेक्चरच्या सीरीजमध्ये प्रकार हे ठराविकच असणार आहेत, प्रश्नाची संख्या ही ठराविक असणार आहे, परंतु तुम्हाला यासारखेच प्रश्न पेपरमध्ये 100% दिसतील। तर सोबतच बघा, आपण इंग्लिशची पण सीरीज सुरू केलेली आहे। इंग्लिशचे जवळजवळ 15 ते 20 टॉपिक होणार आहेत। तर या 15 ते 20 टॉपिक मधून मी 100% सांगतोय, प्रत्येक टॉपिक मधून 1 मार्क तुमचा फिक्स होणार आहे, म्हणजे होणार आहे। कारण आपण काय केलेलं आहे, इंग्लिशला सुद्धा 2013 पासून 2024 पर्यंत पेपर 1 आणि पेपर 2 चा एनालिसिस करून आपण क्वेश्चन काढतोय, ठीक आहे। त्यामुळे आपण चॅप्टर वाइज घ्यायला लागलोय। बघा, प्रत्येक चॅप्टरचा 1 मार्क असं करत करत बघा 15 ते 20 व्हिडिओमध्ये तुमचे 15 ते 20 मार्क हे 100% फिक्स होणार आहेत। तर सुरुवात करूया। आज आपला पहिला प्रॅक्टिस सेट असणार आहे। प्रश्नाची संख्या ही लिमिटेड आहे, परंतु बघा हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतील। तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला काय दिलेला आहे, एका संख्येस 15, 11, 12 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकते। खाली 4 पर्याय दिलेले आहेत। तर बघा, हा जो प्रश्न प्रकार आहे, हा प्रश्न प्रकार TET मध्ये आतापर्यंत 3 वेळा रिपीट झालेला आहे। पेपर 1 ला 2दा आणि पेपर 2 ला 1दा। मी हा प्रश्न प्रकार विभाज्यतेच्या कसोट्या या चॅप्टरमध्ये पण सांगितला होता। प्रश्न पण सेम होता बरं का, प्रकार तर रिपीट झालेला आहे, पण प्रश्न म्हणजे 15, 11 आणि 12 हे 3 संख्या दिलेल्या आहेत आणि बाकी 4 उरते, हे ॲज इट इज दिलेलं आहे 3च्या 3 वेळा, फक्त ऑप्शन जरा चेंज केलेले आहेत। विभाज्यतेच्या कसोटीचा जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं मी, हा प्रश्न प्रकार परत रिपीट केलेला आहे। तर बघा, आपण सोल्युशन पाहू त्याचं। पहिली मेथड काय राहते बघा, ट्रॅडिशनल मेथड जर म्हणलं तर काय राहणार आहे, एका संख्येला 15, 11 व 12 ने भागले असता काय 4 उरते म्हणले। तर ठीक आहे, ट्रॅडिशनल मेथडनं जर करायचं म्हणलं तर काय करावं लागणार आपल्याला, ती जी संख्या असणार आहे, ज्या संख्येला भागले असता 4 उरते, ती संख्या कोणती असणार आहे, तर ती संख्या LCM असणार आहे, म्हणजे लसावी असणार आहे। कुणाचा, 15, 11 आणि 12 बरोबर, यांचा लसावी असणार आहे। गुणुले आपल्याला K करावं लागेल बरोबर। मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे विभाज्यतेच्या कसोटीमध्ये की आपण गुणुले K का करतो, आणि आधी काय करावं लागेल, बाकी, म्हणजे बाकी 4 आहे, ठीक आहे। तर 15, 11 आणि 12 या 3 संख्येचा आपल्याला लसावी काढावा लागेल। लसावी कसा काढायचा, मुळामध्ये ब्रेक करायचं, 15 ला 3 गुणिले 5 लिहू शकतो, 11 ॲज इट इज मूळ आहे, आणि 12 ला 2 चा वर्ग म्हणजे 4 गुणिले 3 लिहू शकतो। तर याच्यातले हायेस्ट पॉवरचे संख्या बाजूला घ्यायच्या, 2 चा हायेस्ट पॉवर 2 आहे, ठीक आहे, 3 चा हायेस्ट पॉवर 3 चा पॉवर 1च आहे, त्यानंतर 5 सगळीकडे नाही, फक्त एकाच ठिकाणी आहे, आणि 11 पण एकाच ठिकाणी आहे। मग आपण जर LCM काढला तर बघा, 2 चा पॉवर 2 म्हणजे 4, 4 त्रिकोण 12, 12 पंचे 60, आणि 60 गुणिले 11 जर केलं तर 660 हा लसावी येणार आहे बरोबर। 660 हा लसावी येणार आहे। तर आपलं जे उत्तर असणार आहे, आपली जी संख्या असणार आहे ती 660च्या पटीत आपण K का केलंय, तर आपल्याला 660ची पट घ्यावी लागेल बरोबर। 660ची पट, आणि त्या संख्येत अधिक 4 असणार आहे, कारण बाकी 4 उरते दिलेला आहे बरोबर, म्हणून अधिक 4 करावं लागेल। तर बघा, LCM ऑफ 15, 11, 12 काय येणार आहे, 660 गुणुले K करावं लागेल, आणि अधिक 4 ही आपली संख्या असणार आहे। तर आता K ची व्हॅल्यू पुट करायची। पहिल्यांदा काय करायचं, K ची व्हॅल्यू 1 घ्यायची। जर K ची व्हॅल्यू 1 घेतली तर काय होणार, 660 गुणिले 1 म्हणजे 660, अधिक 4 म्हणजे 664। पर्यायात बघा, हे उत्तर आहे का, 660 आहे, 664 कुठे दिसत नाही, त्यामुळे हे उत्तर येणार नाही बरोबर। त्याच्यानंतर काय करायचं, K बरोबर 2। बघा, हे जे आलेलं आहे 664 हे पण उत्तर असू शकतं, पण पर्यायात दिलेलं नाही। कारण बघा, मी काय सांगितलं होतं, 15, 11 आणि 12 या 3 संख्येला ज्यावेळेस आपण भाग घालतो त्यावेळेस 4 उरते बरोबर। 4 उरतं इथं पण, कारण LCM × K + 4 केलं आपण, पण पर्यायात दिलं नाही, त्याच्यामुळे आपण K ची व्हॅल्यू 2 ठेवायलोय, ठीक आहे। त्याच्यानंतर K ची व्हॅल्यू जर 2 ठेवली तर काय होणार आहे, 660 गुणिले 2 अधिक 4। तर 660ची दुप्पट केली, 66ची जर दुप्पट केली तर काय येणार आहे, 70ची दुप्पट येते 140, 66ची जर दुप्पट केली तर येणार आहे 132 बरोबर। म्हणजे 1320 + 4 1324 आहे का बघा ऑप्शनमध्ये, 1324 पण नाही, त्याच्यामुळे काय करावं लागेल, परत K ची व्हॅल्यू वाढवावी लागेल। K ची व्हॅल्यू काय करावी लागेल, 3 करावी लागेल। मग 660 गुणुले K म्हणजे 3 अधिक 4, 3 जर गुणाकार केला 6 × 18 ला 8 हातच्या 6 × 18 आणि 19 बरोबर, 1980 अधिक 4 म्हणजे 1984 उत्तर आहे।
ऑप्शनमध्ये पण आहे ते, ठीक आहे. म्हणजे बघा आपण पहिल्यांदा के ची व्हॅल्यू 1 ठेवली, उत्तर आलं होतं, परंतु ते ऑप्शनमध्ये नव्हतं. के ची व्हॅल्यू 2 ठेवली, हे पण उत्तर असू शकतं 1324, पण ते ऑप्शनमध्ये नव्हतं. त्यानंतर के ची व्हॅल्यू 3 ठेवली, आपलं उत्तर आलं 1984, जे ऑप्शनमध्ये दिलं होतं, त्याच्यामुळं हे आपलं उत्तर येणार आहे. तर मी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हा प्रश्न 3 वेळा आलेला आहे. एका वेळेस के ची व्हॅल्यू 1 ठेवून उत्तर आलं होतं, त्याच्यानंतर के ची व्हॅल्यू 3 ठेवून उत्तर आलं होतं, आणि त्याच्यानंतर के ची व्हॅल्यू 2 ठेवून पण उत्तर आलं होतं. मी तुम्हाला गेस म्हणून सांगितलं होतं. बघा नेक्स्ट तुमची जी आताची TET 2025 आहे, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा प्रश्न किंवा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो 15, 11, 12, फक्त ऑप्शन चेंज करते TET दर वेळेस. मग तुम्हाला कदाचित के ची व्हॅल्यू 5 ठेवून, बरोबर, आता के ची व्हॅल्यू आपण 3 ठेवली होती, के ची व्हॅल्यू 5 ठेवून ऑप्शन तयार केला असेल, ठीक आहे. असं आपला बघा TETचा प्रकार हा फिक्स आहे, त्याच्यामुळे विभाज्यतेच्या कसोटीचा हा प्रकार मी घेतलेला आहे. तर तयारी ठेवा. हा जो प्रकार आहे याच्या जास्तीत जास्त प्रश्न सोडवा तुम्ही. पुढचा प्रकार बघू काय दिलेला आहे. आकृतीत हा जो चौकोन आहे, चौकोनाचे चिन्ह आहे PQRS, याची परिमिती काढा म्हणले. हा चौकोन कुठल्या प्रकारचा आहे? हा आहे ट्रॅपेझियम, बरोबर. ट्रॅपेझियम म्हणजे काय? समलंब चौकोन. समलंब चौकोन याची परिमिती काढा म्हणले. चौकोनाला बाजू किती असतात? 4. तर परिमिती म्हणजे काय? या 4ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती होय. तर बघा आपल्याला PQ दिलेला आहे 2, त्याच्यानंतर QR दिलेला आहे 6. PQ आणि QR दिलेला आहे. जर परिमिती काढायची असेल तर आपल्याला SRची लांबी पण काढावी लागेल आणि PS ची पण लांबी काढावी लागेल, बरोबर. या बाजूची पण आणि या बाजूची पण लांबी काढावी लागेल. तर ती कशी काढायची? तर बघा सोपं आहे. सगळ्यात आधी आपण काय करू, हा जो पॉईंट P आहे, या पॉईंट P पासून एक लंब टाकू, म्हणजेच एक परपेंडिक्युलर टाकू. परपेंडिक्युलर काय करतो? जो बेस असतो खालचा त्याच्यावर 90 अंशाचा कोन तयार करतो. हा 90, बरोबर. हा जर 90 असेल, रेषेच्या उजवीकडचा कोन जर 90 असेल, तर रेषेच्या डावीकडचा कोन पण 90च असणार. कारण काय आहे, ही जी रेषा आहे खालची ती कॉमन आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं रेषीय जोडीतील जे कोन असतात त्यांची बेरीज असते 180 अंश, ठीक आहे. हा जर 90 आहे तर हा पण 90च असणार, बरोबर. हा 90 आहे, त्याच्यानंतर हा 45 दिलेला आहे. इथे एक त्रिकोण दिसायला तुम्हाला, समजायला आपण नाव दिलं O, नाव दिलं POS. हा त्रिकोण दिसतोय तुम्हाला. या त्रिकोणामध्ये बघा याचं माप किती आहे? 90 अंश. याचं माप आहे 45. 90 अधिक 45 किती झालं? 135. मग हे जे P अँगल आहे, या P अँगलचं माप काय येणार आहे? एक मिनिट. या P अँगलचं माप काय येणार आहे? 180 वजा 135 म्हणजे परत एकदा 45 अंशाचे येणार आहे. तुम्ही जर बघा 9वी किंवा 10वी मध्ये हा कन्सेप्ट होता. एक त्रिकोणाचा प्रकार राहतो 45, 45, 90. 45, 45, 90. हा कुठल्या प्रकारचा त्रिकोण असतो? समद्विभुज, बरोबर. समद्विभुज, त्यालाच इंग्लिशमध्ये आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतात. याच्यामध्ये काय असतं, 2 बाजू सारख्या असतात आणि त्या 2 बाजूच्या समोरचे कोन देखील सारखे असतात. तर इथं हाच त्रिकोण बनलेला आहे, 45, 45, 90 बनलेला आहे. तर मी काय म्हणलं, ज्यावेळेस 2 कोन, याचा अर्थ काय असतो बघा, 2 बाजू जर समान असतील तर त्या 2 बाजूच्या समोरचे कोन देखील समान असणार, आणि याचा उलट पण सेम असतं. जर 2 कोन समान आहेत, इथं 45 आणि 45, हे 2 कोन समान आहेत, तर त्याच्या ऑपोजिट ज्या बाजू असतात त्यांची माप पण सेमच असतात. तर याचा आपल्याला वापर करायचा. आता 45, 45, 90 याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर बघा PQR आणि O, इथे एक तुम्हाला आयत तयार झालेला दिसत असेल. हा जर 2 आहे तर हा पण 2च असणार, कारण आपण परपेंडिक्युलर टाकले ना, लंब टाकले, बरोबर. हे जे माप आहे 2 तेच हे पण असणार 2, आणि हे जे माप आहे 6 तेच माप इथं पण 6 बनणार आहे. तर बघा हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण कुठला? PO आणि S. POS मध्ये POचं माप किती आहे? POचं माप झालंय 6. तर आपल्याला आता काय करावं लागेल, आपल्याला परिमिती काढायची आहे. आपल्याला ही एक बाजू काढायची, तुझं 2 आली, SOचं माप काढावं लागेल आणि PSचं एक माप काढावं लागेल, बरोबर. या 2 गोष्टीचं आपल्याला माप काढायचं आहे. तर ते कसं काढणार बघा. सगळ्यात आधी जर इथं दिसतोय तुम्हाला 45 डिग्री, हा त्रिकोणमध्ये बघा, या त्रिकोणमध्ये POS मध्ये 45 डिग्री दिसतोय. 45च्या ऑपोजिट जी बाजू आहे, कुठली बाजू आहे? PO. दिसते का ही बाजू? त्याचं माप किती आहे? 6. तर मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच, समद्विभुज त्रिकोणामध्ये 2 बाजू सारख्या राहतात आणि त्या 2 बाजूच्या समोरचे अँगल पण सारखे राहतात, बरोबर. म्हणजे इथं 2 अँगल सारखे आहेत बघा, 45 आणि 45. याचा अर्थ काय असणार? 45च्या पुढची जी बाजू आहे ते पण सेमच राहणार. म्हणजे 45च्या पुढे इथं 6 आहे, याचा अर्थ 45च्या पुढे इथं पण किती येणार आहे? 6च येणार आहे. म्हणजे बघा आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली SOची व्हॅल्यू मिळाली 6. आता राहिला प्रश्न कशाचा? PSचा. तर बघा तुम्ही शाळेत असताना 45, 45, 90
हा थेरम म्हणून पण शिकला असाल, प्रमेय म्हणून पण शिकला असाल किंवा प्रॉपर्टी गुणधर्म म्हणून शिकला असाल. तर बघा या त्रिकोणात काय असतं, 45 पुढची जी बाजू असते त्याचा रेशो असतो 1, त्याच्यानंतर इथं पण 1 आणि √2. 45, 45, 90 या बाजूंचा रेशो असतो 1:1:√2. हा तुम्ही पाठ करून ठेवा, पेपरमध्ये परत एकदा प्रश्न असा दिसू शकतोय, हा रेशो तुम्ही पाठच करून ठेवा. तर बघा 45च्या जी पुढची बाजू असते ती असते 1 युनिट, आपण युनिटमध्ये बोलतोय, 1 युनिट असते. आणि 90 डिग्रीच्या जी पुढची बाजू असते ती असते वर्गमुळात 2 युनिट. इथं 45च्या पुढची बाजू ही 1 युनिट असते. तर बघा 45 इथं आहे आणि 45च्या पुढची बाजू कोणती आहे, 6, म्हणजेच PO, बरोबर. POचं माप आहे 6. तर मी काय म्हणलो तुम्हाला, ज्यावेळेस 45, 45, 90 हा त्रिकोण तयार होतो, 45च्या पुढची जी बाजू असते त्याचं माप असतं 1 युनिट. तर आपल्याला 1 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये. 45च्या पुढची बाजू किती आहे, 6. 1 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि आपल्याला काढायची आहे याची व्हॅल्यू, म्हणजे PS ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हा 90च्या पुढचा आहे, बरोबर. हे 90 डिग्री आहे, 90 डिग्रीच्या पुढची बाजू आहे PS. तर 90चं माप किती असणार आहे, 90चं माप किती असणार आहे, वर्गमुळात 2 युनिट. पण हे कधी असणार आहे, ज्यावेळेस 45च्या पुढचं 1 युनिट आहे. पण आता 45चं पुढचं 1 युनिट नाही, 6 युनिट आहे. तर काय करावं लागेल, 1 युनिटची व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे, तर वर्गमुळात 2 युनिटची व्हॅल्यू किती येणार आहे, वर्गमुळात 2 युनिटची व्हॅल्यू किती येणार आहे, तिरकस गुणाकार केला तर 6 वर्गमुळात 2. याचा अर्थ काय झाला, आपल्याला ही जी व्हॅल्यू काढायची होती PS ची ती व्हॅल्यू भेटलेली आहे, ती काय असणार आहे, 6 वर्गमुळात 2. तर बघा चारी पण बाजू आपल्याला भेटलेत, ही आहे 2, 6, इथं 6 आणि 2 8 खालची बाजू आणि हे 6 वर्गमुळात 2. तर सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला परिमिती मिळेल. बेरीज करू आता, 2 आणि 6 किती, 8, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 अधिक हे किती आहे, 6 वर्गमुळात 2. उत्तर आहे का, 16 अधिक 6 वर्गमुळात 2. तर बघा परत एकदा मी सांगतोय, ज्यांना समजलं नाही, आपण काय काय वापरलं इथं, सगळ्यात अगोदर तर परपेंडिक्युलर टाकलंय का आपण. जॉमेट्री ही कन्स्ट्रक्शन शिवाय शक्य नाही, रचनेशिवाय शक्य नाही. शाळेमध्ये असताना बघा आपण पेन्सिल घेऊन अक्षरशः रचना करत होतो, ठीक आहे. आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचा होता किंवा लंबदुभाजक असू द्या, ह्या गोष्टी आपण करण्यासाठी पेन्सिलनं रचना करत होतो. तसं आपण काय केलं, परपेंडिक्युलर टाकलं. परपेंडिक्युलर काय करतं, खालच्या बाजूवर 90 अंशाचा कोन तयार करतो. हा जर 90 असेल तर त्याचा आतला कोन, हा रेषेजोडीतील कोन पण 90 असणार. हा 90 आहे, हा 45 आहे, याचा अर्थ काय झाला, हा पण 45 झाला, म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झाला. त्याच्यानंतर ही बाजू 6 आहे, ही 6 झाली, ही 2 आहे, ही पण 2 झाली, बरोबर. ही जर 6 असेल, 45च्या पुढची बाजू जर 6 असेल तर 45च्या पुढची बाजू ही पण 6च येणार आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली मी, 45, 45, 90 हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये साईडचा जो रेशो असतो तो 1:1:1:√2 हा असतो. म्हणजे 45च्या पुढची बाजू, 45च्या पुढची बाजू जर 1 युनिट असेल तर 90च्या पुढची बाजू किती असणार आहे, वर्गमुळात 2 युनिट. पण 45च्या पुढची बाजू किती दिलेली आहे आपल्याला, ॲक्च्युअल 6, म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे 6. तर वर्गमुळात 2 युनिटची व्हॅल्यू किती येणार आहे, याचा जर तिरकस गुणाकार केला तर 6 वर्गमुळात 2 येणार आहे. याच्यावरून आपण ही बाजू काढली होती 6 वर्गमुळात 2. आणि शेवट परिमिती म्हणजे काय, चारी बाजूंची बेरीज. मग आपलं उत्तर काय आलं, 16 अधिक 6 वर्गमुळात 2. आय होप तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परिमिती कॅल्क्युलेट करा म्हणून येऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला 45, 45, 90 त्याच्यानंतर समद्विभुज त्रिकोण याच्या प्रॉपर्टी माहीत असल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न बघू. एका कोणाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज किती आहे, 200. तर त्या कोणाचे माप किती. तर बघा आपला जो भूमितीचा पहिला व्हिडिओ होता, कोन आणि कोनाचे प्रकार, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं TET मध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा हा प्रश्न आलेला आहे, कोन आणि कोनाचे प्रकार. त्याच्यामुळं यावर्षी देखील हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. तर कसं करायचं आहे, पूरक कोन आणि कोटी कोन म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल. समजा आपल्याला जर कोन काढायचा, त्याचं माप आहे x, त्याचा पूरक कोन काय असणार आहे, पूरक कोन म्हणजे असे दोन कोन ज्यांची बेरीज 180 असते. त्यातला एक कोन जर x असेल तर दुसरा कोन कोणता येणार, पूरक कोन कोणता येणार, 180 वजा x. ठीक आहे, आता डिटेलमध्ये काही तुम्हाला सांगत नाही मी. त्याच्यानंतर जर आपल्याला काढायचा कोन हा x असेल तर त्याचा कोटी कोन काय असणार आहे, कोटी कोन म्हणजे असे दोन कोन ज्याची बेरीज 90 असते. म्हणजे हा जर x असेल तर दुसरा काय येणार, 90 वजा x. या दोन्हींची आपल्याला बेरीज दिलेली आहे, यांच्या मापांची बेरीज दिलेली आहे किती, 200. हे आपल्याला जर सॉल्व केलं आपण, 180 अधिक 90 जर केलं तर किती येणार आहे, 270. आणि वजा x म्हणजे वजा 2x बरोबर 200.
200 इकडे घेतलं आणि हे वजा 2x तिकडे ढकलून दिलं, ठीक आहे. 270 वजा 200 किती आलं 70 आणि वजा 2x तिकडे गेलं तर अधिक 2x होते, बरोबर. म्हणजे 2x ची व्हॅल्यू जर 70 असेल तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 35 डिग्री. आपल्याला तेच विचारलं ना, कोणाचे माप किती, म्हणजे x ची व्हॅल्यू विचारलेलं आहे जी की 35 डिग्री येणार आहे. तर हा प्रश्न घेण्याचं कारण काय, आतापर्यंत पेपरमध्ये हा प्रश्न 4 ते 5 वेळा विचारलेला आहे. पेपर 1 ला पण विचारलेला आहे आणि पेपर 2 ला पण विचारलेला आहे. पेपर 2 मध्ये फक्त याच्यामध्ये अजून एक मॉडिफिकेशन केलं होतं. मी आपल्या त्या व्हिडिओमध्ये ते एक्झाम्पल पण घेतलं होतं. काय दिलं होतं बघा, इथं उत्तर होतं आणि इथं आग्नेय, बरोबर. उत्तर आणि आग्नेय याच्यामध्ये जो कोण तयार होतो त्याच्या कोटी कोणाचं माप किती असं विचारलं होतं. मग कोण किती तयार होतं इथं उत्तर आणि आग्नेयमध्ये 135 होतो. कोटी कोणाचं नाही, सॉरी, पूरक कोणाचं विचारलं होतं. हा 135 होतो, तर पूरक कोणाचं माप किती असणार आहे 180 वजा 135 म्हणजे 45 उत्तर येईल, बरोबर. तर अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये दिसू शकतो. एक तर अशा दिशा देऊन तुम्हाला माप विचारला असेल किंवा पूरक कोण कोटी कोण यांच्या मापाची बेरीज दिलेली असते, ठीक आहे. हीच मेथड वापरा तुम्ही x मानून आणि त्याच्यानंतर हे दिशाचा एक प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. सांगायलोय मी, गेसच सांगायलोय. तर बघा, आपण व्हिडिओमध्ये प्रश्नांची संख्या कमी घेतलेली आहे, परंतु हेच प्रश्न दिसतील मी 100% सांगू शकतोय, बरोबर. पुढचा प्रश्न बघू. एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय 24 वर्ष आहे. कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे सरासरी वय 5 ने कमी होते, तर मृत्यू पावलेल्या सदस्याचे वय किती. हा प्रश्न पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, सरासरीवर आधारित आहे. पेपर 2 ला विचारलेला हा प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न पेपर 2 मध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतो. तर कसं करायचंय, एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय 24 आहे. सरासरी म्हणजे काय असतंय, सरासरी म्हणजे बघा, सरासरी म्हणजे सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजेच काय, जे आपल्याला निरीक्षणं दिलेले आहेत त्यांची एकूण बेरीज छेद एकूण निरीक्षणं, एकूण संख्या त्यांची. म्हणजे बघा, थोडक्यात जर सांगायचं झालं, एका कुटुंबातील 8 सदस्यांचे सरासरी वय 24 आहे. कुटुंबातील संख्या किती आहे, नंबर किती आहे 8, म्हणजे छेदात 8 येईल. सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे त्यांची बेरीज, त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला माहिती आहे का, बेरीज कशाची, वयांची बेरीज माहित नाही, पण सरासरी दिलेली आहे 24. हे असं आपण व्हॅल्यू पुट केली. सरासरीचा हा बेसिक फॉर्म्युला आहे, एवढा तर किमान माहीत असू द्या. तर बघा, ज्यावेळेस आपण या सर्वांच्या वयांची बेरीज करतो, हे 8 इकडे जाईल, बरोबर. 24 गुणिले 8 किती, 8 चोक 32 ला 2, हातच्याले 3, 8 दोन्ही 16 आणि 3 19 म्हणजे 192. 24 लोकांच्या वयांची बेरीज किती आली, 24 लोकांची बेरीज आली 192. 24 लोकांच्या वयांची बेरीज झाली 192. आता काय म्हणले, कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यूमुळे सरासरी वय 5 ने कमी झाले. म्हणजे नंबर जो आहे हा नंबर 1 ने कमी झाला. हे इक्वेशन समजा 1 आहे. आता आपण काय करू, सेकंड इक्वेशन इथं लिहू. सरासरी कमी झाली सांगितले, 5 ने कमी झाली आणि कुटुंबातील एक व्यक्ती वारला म्हणले. सरासरी कितने कमी झाली 5 ने, आधी किती होती 24 ची 5 ने कमी झाली म्हणजे 19 झाली, बरोबर. 19 बरोबर त्या बेरीज असणार आहे कशाची, वयाची. किती लोकांच्या, 7 लोकांच्या, कारण एक जण मृत्यू पावलेला आहे, बरोबर. छेद काय येणार आहे 7 व्यक्ती, बरोबर. म्हणजे 7 लोकांच्या वयांची बेरीज काय असणार आहे 19 गुणिले 7. हे जर इकडे गेलं तर 19 गुणिले 7 बरोबर हे बेरीज असणार आहे 7 लोकांची. 19 7 किती 33 असे, बरोबर, 133. तर बघा 8 व्यक्तीची बेरीज आहे, बरोबर. 8 व्यक्ती, 24 नाही, सॉरी, 8 व्यक्तीची बेरीज आहे. आता व्यक्ती झाल्या 7. तर बघा 7 व्यक्तीची बेरीज आहे 133 आणि 8 व्यक्तींच्या वयांची बेरीज आहे 192. तर आपण वजाबाकी जर केली 192 वजा 133 केलं तर जी व्यक्ती मृत्यू पावलेली आहे तिचं वय कळेल आपल्याला. 2 मधून 3 गेले बघा, 9 आला, हातच्याला 1, 9 मधून 4 गेले 5 म्हणजे 59 उत्तर येईल, ठीक आहे. तर ही सगळ्यात बेसिक मेथड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सरासरीचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. सरासरीचा फॉर्म्युला काय असतो, सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजेच जे काही तुम्हाला निरीक्षणं दिले आहेत, समजा इथं निरीक्षण काय आहे, वय आहे थोडक्यात, तर वयांची बेरीज, त्या लोकांच्या वयांची बेरीज डिवाइडेड बाय नंबर ऑफ पीपल, म्हणजे जेवढे तिथं विद्यार्थी आहेत किंवा सदस्य आहेत. इथं 8 आहेत म्हणून 8 ठेवलं, त्याच्यानंतर 1 कमी झाला, नंतर 7 ठेवलं. 2 इक्वेशन तयार केले आपण आणि 7 वजाबाकी केली, उत्तर आलं. तर बघा शेवटचा प्रश्न पाहू आजच्या लेक्चरचा. काय दिलेला आहे, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. तर त्या मैदानाची लांबी 100 मीटर असेल तर रुंदी किती विचारले. हा प्रश्न देखील प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. महत्त्व आपण बघा, मेन्सुरेशन 2D मधला हा प्रश्न येतो.
मुद्दामून प्रश्न घेतलेला आहे हा. असा प्रश्न परिमिती किंवा क्षेत्रफळचा प्रश्न तुम्हाला 100% दिसणार आहे. एक आयत घेतला समजा, हा आयत घेतलाय. या मैदानाच्या त्यानं काय केलंय, 15 फेऱ्या मारल्यात, तेव्हा 5.1 किलोमीटर अंतर पूर्ण झालं. जर तुम्ही इथं बघितलं 100 मीटर दिलंय, इथं पण मीटर दिलंय, याच्यामुळे आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. 1 किलोमीटर म्हणजे काय असतं, 1000 मीटर. त्याच्यामुळं 5.1 किलोमीटरला जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर किती होणार आहे, 5100 मीटर. तर बघा त्यानं काय केलंय, 15 फेऱ्या मारल्यावर 5100 किलोमीटर मीटर झाले थोडक्यात, बरोबर. त्यानं ज्यावेळेस 15 फेऱ्या मारल्या त्यावेळेस 5100 मीटर त्याचं चालून पूर्ण झाले. म्हणजे त्याने ज्यावेळेस एक फेरी मारली असेल तर किती होणार आहे चालून पूर्ण, काय करावं लागेल, 5100ला 15 भागावं लागेल का, एका फेरीत किती चालला ते बघण्यासाठी. भागाकार केला 15 त्रिक 45, उरले 6, 15 चौक 60, म्हणजे 340 मीटर. 340 मीटर हे काय आहे, त्यानं एका फेरीत किती चालला, कोण आहे तो, विहान. एका फेरीत चालला, किती चाललाय तो, 340 मीटर. एक फेरी म्हणजे काय, आयताकृती, ह्या आयताची एक फेरी म्हणजे काय, इथून इथपर्यंत गेला, परत खाली आला, परत इथपर्यंत गेला आणि इथपर्यंत आला. एक फेरी म्हणजे काय, आयताची परिमिती. एक फेरी म्हणजे काय, आयताची परिमिती. त्यामध्ये आपल्याला मैदानाची लांबी दिलेली आहे 100 मीटर. ही लांबी आहे, जी मोठी बाजू ती लांबी, लहान बाजू असणारी रुंदी, ही 100 मीटर आहे. तर आयत असल्यामुळे बघा हा पण 100च होणार आहे, बरोबर. तर एकूण जे आहे 340 मीटर आले आपल्याला, एका फेरीत त्यानं 340 मीटर फिरला आहे. म्हणजे थोडक्यात आयताची जी परिमिती आहे ती 340 आलेली आहे. त्यापैकी लांबी किती आहे, इथं 100, इथं 100, म्हणजे 200 झाले, बरोबर. आयताची परिमितीचं सूत्र तुम्हाला माहीत असेल, परिमिती डायरेक्टली लिहितो, पेरीमीटर बरोबर. आयताचे जे पेरीमीटर राहतं 2 गुणिले लांबी अधिक रुंदी असते, बरोबर. त्याच्यामध्ये बघा पेरीमीटर किती दिले आपल्याला, 340 दिलेला आहे, बरोबर. 2 गुणिले लांबी किती आहे, 100, आणि रुंदी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. मग काय करू शकतो आपण, 340 बरोबर 200 अधिक बी, बी म्हणजे ब्रेडथ म्हणजे रुंदी. तर बघा याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करावं लागेल, 340 वजा 200 करावं लागेल. 340 वजा 200, एक मिनिट, इथे एक मिस्टेक झालेली आहे. इथं 2चा गुणाकार आपण 100 सोबत केला, 200 आलं. 2चा गुणाकार बी सोबत केला 2b येणार आहे, बरोबर. तर 2b ची व्हॅल्यू येणार आहे ही, 2b ची व्हॅल्यू काय येणार आहे, 340 वजा 200, म्हणजेच 2b ची व्हॅल्यू काय येणार आहे, 140. 140 ही 2b ची म्हणजे 2 गुणिले रुंदीची व्हॅल्यू आहे ही 140. तर आपल्याला काय विचारलं, रुंदी, रुंदी विचारलं, त्यामुळे 2चा भाग द्यावा लागेल. 140ला जर 2 ने भाग घातला तर उत्तर काय येणार आहे आपलं, 70 मीटर. म्हणजे रुंदी काय असणार आहे, 70 मीटर, बरोबर. म्हणजे बघा त्यानं ज्यावेळेस आयताची परिमिती फिरला पूर्ण, तो एक चक्कर मारली त्यानं, 100 अधिक 100 200, 70 अधिक 70 140, म्हणजे 340 मीटर आलं का, एका फेरीत 340 मीटर. म्हणजे आपण क्रॉस चेक केलं, उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ठराविक पॅटर्न पाहिलेले आहेत, प्रश्न जे विचारलेले आहेत आतापर्यंत ठराविक प्रश्न पाहिलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतील. आणि सगळं मी प्रिव्हियस इयरच्या ॲनालिसिसवर घ्यायला लागलो आहे. त्याच्यामुळे बघा प्रश्नाची संख्या जरी कमी असेल तरी तुम्हाला सांगतोय मी, या मोजक्या प्रश्नामधूनच पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न रिफ्लेक्ट झालेले दिसतील. आणि सोबतच इंग्लिश, तर बघा इंग्लिशमध्ये कसं आहे, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीचं ॲनालिसिस करून मी काय केलेलं आहे, प्रश्न एकत्र केले आहेत चॅप्टर वाईज. ठीक आहे, तुम्ही प्रिपोजिशन पाहिला असेल, प्रिपोजिशनचा व्हिडिओ, त्याच्यानंतर टेन्सचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये बघा पेपर 1 आणि पेपर 2 एकत्रित घेतलेला आहे मी. त्याच्यामुळे तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकतोय, तो सिंगल जरी व्हिडिओ बघितला तुम्ही, म्हणजे समजा टेन्सचा व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमधून तुमचा पेपर 1 आणि पेपर 2ला 1 मार्क फिक्स होणार आहे 100%. ठीक आहे, तर इंग्लिशचे पण आपले मोजकेच व्हिडिओ येणार आहेत, जवळजवळ 15 ते 20 व्हिडिओ येतील. तर त्या व्हिडिओमधूनच आपल्याला 15 ते 20 मार्क 100% पडतील. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.